आजकाल लहान मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याचं प्रमाण वाढलं आहे. अगदीच 10, 9 किंवा 8 वर्षांमध्ये सुद्धा मासिक पाळी येत आहे. तर त्यामागे बरीच कारणं असू शकतात. तर तीच कारणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D3 ची कमतरता. व्हिटॅमिन D3 हे हॉर्मोन्सला रेग्युलेट करण्यासाठी, हॉर्मोन्सला बॅलन्स ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन D3 ची कमतरता सर्वांनाच आहे. इव्हन लहान मुलांमध्ये, लहान मुलींमध्ये सुद्धा व्हिटॅमिन D3 ची कमतरता आजकाल दिसून येते. दुसरं जे कारण आहे शरीराच्या हालचालींचा अभाव. बऱ्याच मुलांमध्ये तुम्ही आजकाल बघाल की ते घरामध्येच बसलेले असतात, बाहेर खेळायला जात नाही किंवा ज्या काही शरीराच्या हालचाली झाल्या पाहिजेत, ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत त्या होत नाही. आणि घरात जास्त वेळ बसल्यामुळे, त्यानंतर जंक फूडचं जास्त सेवन केल्यामुळे बरेच मुलं सतत बाहेरचं खाणं, सॉफ्ट ड्रिंक्स हे पिणं, म्हणून लठ्ठपणा हा त्रास मुलांमध्ये मुलींमध्ये दिसत आहे. आणि जेव्हा बॉडी फॅट पर्सेंटेज वाढ म्हणजे शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं तेव्हा इस्ट्रोजन लेवल जे आहे शरीरामध्ये ती वाढते आणि इस्ट्रोजन लेवल वाढल्यामुळे मग मासिक पाळी जी आहे ती लवकर येऊ शकते. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एंडोक्राईन डिस्ट्रप्टर्स. एंडोक्राईन डिस्ट्रप्टर्स म्हणजे बघा लहान लहान मुली आजकाल मेकअप प्रोडक्ट्स किंवा सौंदर्य प्रसाधनं वापरत आहेत. त्यानंतर आजकाल आपण प्लास्टिकचा वापर सुद्धा जास्त करत आहोत. तर प्लास्टिकचे काही कण जे आहेत आपल्या शरीरामध्ये जातात, ज्याला मायक्रोप्लास्टिक्स असं म्हणतात. त्यानंतर मेकअप प्रोडक्ट्स वापरल्यामुळे त्यातले जे केमिकल्स आहेत ते स्किन मार्फत शरीरामध्ये जातात आणि त्यामुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो. स्पेशली हे जे काही केमिकल्स आहेत ते इस्ट्रोजन हॉर्मोन सारखे शरीरामध्ये वागायला लागतात आणि त्यामुळेच लहान मुलींमध्ये सुद्धा पिरियड्स लवकर येण्याचं प्रमाण वाढत आहे. तर ही काही कारण आहेत ज्याच्यामुळे लहान मुलींमध्ये मासिक पाळी लवकर येण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे.